ओम श्री गुरुभ्यो नमः। यानिशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. याचा जो अर्थ आहे इथं महत्त्वाचे दोनच शब्द आहेत, म्हणजे एकच शब्द महत्त्वाचा आहे, तोच दोन्हीकडे लागतो. निशा असा शब्द वापरला. निशा शब्दाचा अर्थ रात्र, अंधकार. ही जी अवस्था आहे ती जीवनमुक्त आणि सामान्य साधक किंवा सामान्य माणूस, साधकही नाही, सामान्य माणूस, या दोघांच्या अवस्थेचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. जीवनमुक्ताला काय वाटतं आणि सामान्य साधकाला काय वाटतं ते सांगितलं. सामान्य साधकांची मूळ अवस्था अशी की सगळे प्राणी मात्र आपल्या मूळ स्वरूप स्थितीला विसरलेले आहे. मी काल हा विषय मांडला होता, त्यालाच अज्ञान असं म्हणतो आपण. की आपली जी मूळ स्थिती आहे, अहम ब्रह्मास्मी ही आपली मूळ स्थिती आहे. आपण ब्रह्मस्वरूप आहोत. पण ब्रह्मस्वरूप जरी असलो तरी आपल्याला देहामुळं किंवा अंतःकरणाच्या उपाधीमुळं, त्यातही देहप्राप्तीमुळं हा उत्तर आहे की देहप्राप्तीमुळं आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचं विसर पडतो. आपल्याला आपलं मूळ स्वरूप स्थिती माहीत नाही. ही जी विसर पडण्याची स्थिती आहे, या स्थितीला सामान्य लोकांच्या दृष्टीने ती झाली निशा. आपली मूळ स्वरूप स्थिती ही विसरल्यामुळं काय झालं की त्याबद्दलचं अज्ञान झालं, अंधकार झाला, तम झाला. ते अज्ञान, अंधकार, तम, रात्र या सगळ्या शब्दांनी त्यातली काय म्हणतात त्याला तीव्रता द्योतित करायची आहे. त्यातलं काय करायचं, तीव्रता म्हणजे हे किती मोठं भयानक आहे, ज्याचा आपल्याला अजिबात गमसुद्धा नाही आहे की आपण आपल्या मूळ स्वरूपाला आपण विसरलेलो आहोत. हे आपल्याला माहिती नाही. वस्तुतः अशी स्थिती आहे की आत्ताही आपण मुक्त आहोत. असं काही नाही की 1000 वर्षापूर्वी आपण मुक्त होतो ना आता मात्र आपण बद्ध आहोत, असं नाही. आत्ता या क्षणातही, ज्या क्षणात आपली भावना अशी आहे की आपण मुक्त नाही आहोत, त्या क्षणातही वस्तुतः आपण मुक्तच आहोत. फक्त समजुतीचा घोटाळा, आणि समजुतीचा घोटाळ्यामुळे सगळा प्रपंच आहे. सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर झालेली सगळी ही सगळं समजुतीचा झालेला सगळा घोटाळा. तर ही जी स्थिती आहे, या स्थितीला म्हटलं निशा. ही इतर लोकांच्या दृष्टीने निशा आहे. म्हणजे मूळ स्वरूप स्थिती, मूळ ब्रह्मस्थिती, मूळ आपलं नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभावता, हे जे आहे आत्म्याचं मूळ स्वरूप, जीव असो की ईश्वर असो की ब्रह्म असो, काही असो. कारण एकाच ब्रह्मचैतन्याचे मायेचं प्रतिबिंब पडलं की ते होतं ईश्वर, अविद्येचं प्रतिबिंब पडलं की ते होतं जीव. पण हे प्रतिबिंब अवस्थेमध्ये ते मूळ स्वरूप जर विचार केला तर यात प्रतिबिंब वस्तुतः खरं नसतंच ना. प्रतिबिंब मूळ खरं नसतंच विचार जर केला तर तुम्ही, हे की नाही. प्रतिबिंबाला काय असतं की त्या पाणी किंवा काहीतरी उपाधी लागते, आरसा वगैरे काहीतरी लागतं, तेव्हा ते प्रतिबिंब आपल्याला कळतं. अन्यथा ते आपल्याला ते प्रतिबिंब कळत नाही. ते आरसा आणि ते पाणी वगैरे जर बाजूला केलं तर प्रतिबिंब नाहीसं होऊन जातं. प्रतिबिंब नाहीसं करण्यासाठी प्रतिबिंबाला बसायची गरज नाही. सूर्याचं प्रतिबिंब किंवा चंद्राचं प्रतिबिंब हे दूर जर करायचं असेल, त्याला एकच पर्याय की जे तुम्ही पाणी ठेवलेलं आहे ते दूर करायचं, ती उपाधी दूर करायची. म्हणजे उपाधी वशामध्ये, उपाधीमुळं, उपाधीच्या संपर्कामुळं आपल्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे की आपल्याला आपलं मूळ स्थिती प्राप्त माहीत नाही. आणि म्हणून या स्थितीला गीता असं म्हणते की सर्वसामान्यांच्या दृष्टीने ती रात्र आहे, अंधकार आहे. कारण तिथं यांना पोचायचं नाही आहे, तिथं त्यांना आनंदही प्राप्त होत नाही. सामान्यांना जर वेदांत सांगितला तर त्यांना ते आनंदही प्राप्त होत नाही. अंधकार, अज्ञान असल्यामुळे, त्याच्याबद्दलचं मूळ स्थितीत माहीत नसल्यामुळं आनंद प्राप्त होत नाही. पण त्या अवस्थेत, ती जी मूळ अवस्था आहे, त्या जी लोकांना अंधकारमय वाटते, अज्ञान वाटते, तिथं मात्र हा जो साधक आहे तो जागृत असतो. जागृत असतो या शब्दाचा अर्थ तो त्या ठिकाणी आनंदित असतो. जागृत असतो या शब्दाचा, नुसतं जागृत असतो असं नाही, आनंदित असतो, रममाण होतो. त्याला तीच अवस्था आवडते.
जो साधक असतो त्याला त्या अवस्थेच्या बाहेर यावंच वाटत नाही. जक्षती क्रीडती असा शब्द आहेत उपनिषदामध्ये. जक्षती क्रीडती असे शब्द आहेत. जक्षती क्रीडती या शब्दाचा अर्थ त्या अवस्थेमध्ये तो रममाण होतो. म्हणजे आपलं आनंद व्यक्त करण्याचं जे काम आहे की माणसं हसतात खेळतात, हे आनंद व्यक्त करण्याची आपली एक पद्धत आहे. त्याप्रमाणे तो साधक त्या ठिकाणी श्रुतीसुद्धा असं म्हणते, उपनिषदसुद्धा असं म्हणतं की तो त्या ठिकाणी खेळतो, त्या ठिकाणी रममाण होतो. असं हे खेळतो या शब्दात खरोखर खेळतो असा अर्थ नाही आहे. फक्त त्याला ते म्हणजे खेळातून आनंद व्यक्त जसा होतो तशी ती एक अवस्था व्यक्त करण्यासाठी केलेली एक कल्पना आहे. श्रुतीने ती एक कल्पना केली की त्या अवस्थेमध्ये तो खेळतो. तर ही अवस्था ही त्या ब्रह्माची आपली मूळ स्थिती आहे वस्तुतः. म्हणजे ती रममाण होण्याची अवस्था आहे. पण तिला आपण सगळे करंटे निशा या शब्दाने द्योतित करतो, अंधकार समजतो. निशा या शब्दाने आपण त्याला सांगतो. पण आता याच्या उलटी स्थिती काय आहे? याच्या नेमकी उलटी स्थिती, यस्याम जागृती भूतानी, ज्या अवस्थेमध्ये सगळी भूत जागृत होतात. भूत म्हणजे सामान्य साधक, सामान्य लोक. मग त्यात पशु आले, पक्षी आले, क्रीडा आला, ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनोर्जिनो, हे जे सांगितलं की ते ब्रह्मापासून सगळे जीव मात्र सगळे जीवकोटीमध्ये हे सगळे येतात. हे सगळेच्या सगळे ज्या अवस्थेमध्ये जागृत असतात, म्हणजे त्यांना या जागृत असतात म्हणजे त्याचाही तोच अर्थ आहे. या ज्या अवस्थेमध्ये त्यांना आनंद वाटतो, ज्या अवस्थेत त्यांना आनंद वाटतो त्या अवस्थेत मात्र हा सा निशा पश्यतो मुने. पश्यतः या शब्दाचा अर्थ असा आहे की अभेद पाहणारा जो मुनी आहे. मुनी हे दोन शब्द फार महत्त्वाचे. पश्यतः पण महत्त्वाचे, मुनी पण महत्त्वाचे. पश्यतः या शब्दाचा अर्थ अभेद पाहणारा. जीव ब्रह्माची अभेद अवस्था जो पाहतो या शब्दात साक्षात्कार ज्याला झाला आहे. इथं पाहणे हा शब्दाचा अर्थ जीव ब्रह्माच्या अभेद अवस्थेची साक्षात्कार अवस्था. म्हणजे केवळ शब्दतः ज्याला ज्ञान झालंय तो अभिप्रेत नाही आहे. शब्दतः ज्ञान झालेलं तर भरपूर पडलेत की आपण रोज ज्ञानेश्वरी वाचतोय. म्हणून इथं एक वाक्य फार चांगलं लागलं शंकरानंदीमध्ये की वस्तुतः ज्यांनी वेदांत ऐकलाय त्यांना सुद्धा त्या अवस्थेत झोपच येते. कोणत्या? जीव ब्रह्म अवस्था. त्यांना सुद्धा ती कळत नाही. म्हणून श्रुत वेदांत आपली स्वपंथी असं म्हटलंय. श्रुत वेदांत या शब्दाचा अर्थ गुरुकडे बसून अध्ययन ज्यांनी केलं. हे काय? श्रुत वेदांत आपली निद्रिता एव तत् स्वस्वरूपं किमपि न जानन्ति. त्यांना स्वस्वरूप काहीच माहीत नसतं. श्रुत वेदांतातलं म्हणजे ते शब्दावरून कळतं त्यांना. पण ज्याला अपरोक्ष अनुभूती ज्याला म्हणतात, प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष साक्षात्कार, ब्रह्माची ही अवस्था काय आहे नेमकी, तर ते ब्रह्म म्हणजे मीच आहे ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती ज्या लोकांना आलेली नाही अशा लोकांनी कितीतरी वेदांताचं अध्ययन केलेलं असलं तर तेही सुद्धा त्या ठिकाणी झोपतातच त्या अवस्थेमध्ये. आणि यस्याम म्हणजे अविद्या अवस्थेत. यस्याम या शब्दाचा अर्थ अविद्यायाम द्रष्टु दर्शन दृश्यादि भेदवत्याम. अविद्यावस्थेमध्ये महत्त्वाची काय गोष्ट आहे? द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशा तीन अवस्था असतात त्याच्यामध्ये. भेदावस्था हे काय म्हणतात तिकड प्रमाता प्रमाण प्रमेय वगैरे हे जी त्रिकूट आहे तसं द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे त्रिकूट आहे. ही जी अवस्था आहे ब्रह्मावस्थेत काही नसतं. अहम ब्रह्मास्मी या अवस्थेमध्ये द्रष्टा नसतो, दृश्य नसतं आणि दर्शन नसतं. कारण ते सगळं एकच असतं. द्रष्टा, दृश्य, दर्शन एकच झालेलं असतं तिथं. दर्शन दर्शन म्हणजे पाहणे, दृश्य म्हणजे पाहावयाचा विषय, द्रष्टा म्हणजे पाहणारा, हे तिन्ही एक झालेले असते तिथं. यत्र सर्वम आत्मैवाभूत तत्केन कम पश्येत अशी श्रुती आहे. यत्र म्हणजे ज्या अवस्थेमध्ये, ज्या अभेद अवस्थेमध्ये, यत्र या शब्दाचा अर्थ तरल प्रत्ययाचा अर्थ अभेद अवस्था सप्तमी. यत्र सर्वम आत्मैवाभूत म्हणजे त्याला मीच सगळं आहे हे कळतं. अहम ब्रह्मास्मी आणि हे मग तेच आहे की आदो ब्रह्माहमस्मी तेन ते खलविदम ब्रह्म पश्चात. पहिल्यांदा मी ब्रह्म हे ज्ञान होतं आणि नंतर सगळं ब्रह्म म्हणून त्याला कळतं. म्हणजे हे खूप वेळ लागतो असं काहीच नाही, तात्काळच होतं ते. फक्त ते आता श्रुती ज्यावेळेस काही बोलते त्यावेळेस तिला व्यवहाराचा आधार घ्यावा लागतो. श्रुतीला किंवा कुठल्याही ग्रंथकाराला काही बोलायचं असेल तर त्याला व्यवहाराचा आधार घ्यावा लागतो. व्यवहारात आपल्याला तसं ऐकायची सवय. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे एकच होतात हे आपल्याला कळतच नाही वस्तुतः.
आपल्याला ऐकायची सवय पण नाही आणि अनुभूतीचा विषय पण नाही आपल्या सध्या. म्हणून आपली अवस्था कशी की द्रष्टा वेगळा, दर्शन वेगळं, दृश्य वेगळं, आहे की नाही. पाहणारा मी वेगळा पाहतोय असं मला वाटतं. मी ज्याला पाहतोय तो समोरचा विषय जो आहे तो दृश्य, आणि जे पाहतोय ते दर्शन आहे. ह्या तीन गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला वाटतात. या अवस्थेमध्ये भूत आणि जागृती, सामान्य माणसं जागृत होतात. भूत सगळे म्हणजे त्यात पशु पक्षी सगळे झाले. या पशु पक्ष्यांची स्थिती काय होते, अहम मम इदम इष्टम इदम अनिष्टम कार्यमिदम इदम अकार्यम इथे व्यवहरंती. ते म्हणजे जागतात म्हणजे काय करतात, हे मला पाहिजे, हे मी मिळवेल, हे मला नको आहे, याचा मी परिहार करेन, अशीच अवस्था असते ना. मला अमुक एक पाहिजे, मला अमुक एक नको आहे, हे यो पादे येतात असते. एक काहीतरी आपण घेत असतो, काहीतरी सोडत असतो. तर ही अशी अवस्था, असा व्यवहार, ती अविद्या जी आहे ती द्वैतभूमी, ती द्वैतभूमी अवस्था आहे. तिथं द्वैताचं बीज आहे, द्वैत आहे तिथं सगळं. तर ती अवस्था पश्यता द्रष्टारम दर्शनं दृश्यंच सर्व प्रत्येक दृष्ट्या ब्रह्मैव पश्यतः मुने ब्रह्मनिष्ठस्य निशा भवती. पण यात ही जी द्वैतावस्था आहे ही वस्तुता नसल्यामुळं याच्या पाठीमागे असलेली जी अभेदावस्था आहे, भेदाची जी कल्पना आहे ती अभेदोपादाना भेदावस्था असं म्हटलेलं आहे भामतीकारांनी. भेदाची कल्पना ही कोणावर अवलंबून आहे, अभेदावर अवलंबून आहे. द्वित्वाची कल्पना एकावर अवलंबून आहे. दोन ही जी कल्पना आहे ही एकावर अवलंबून आहे. पण एक ही कोणावर अवलंबून नाही. कल्पना एक आहे तर त्याला कल्पना करावी लागत नाही, एक आहेच आहे. पण दोन माणसं आले तर द्वित्व हे कल्पित झालं, एकाला अपेक्षित द्वित्व कल्पित झालं. म्हणून द्वित्वापासून म्हणजे द्वैत, भेद, अभेद आणि भेदामध्ये अभेद हे मूळ आहे. आधी भेद का आधी अभेद असं जर कोणी प्रश्न विचारला, जगताच्या अवस्थेमध्ये आधी अभेद अवस्था होती का भेद अवस्था होती, तर त्याचं उत्तर हे की आधी अभेद अवस्था होती. अभेदातून भेद झाला, भेदातून अभेद होत नाही, हे लक्षात ठेवा. भेदातून अभेद होत नाही. अभेद आधी, अभेदोपादाना भेदावस्था, अभेद त्या भेदावस्थेचं उपादान कारण आहे. तर ती जी अवस्था आहे ती द्वैताची जी अवस्था आहे, द्रष्टा दृश्य दर्शन. पण जो खरा साधक आहे, जो खरा ब्रह्मनिष्ठ आहे, तो काय पाहतो, प्रत्येक दृष्ट्या प्रत्येक ब्रह्म म्हणून पाहतो, सगळं ब्रह्म म्हणून पाहतो. म्हणून त्याला त्या अवस्थेत द्वैत दिसत नाही. म्हणून त्याला ते दिसत नसल्यामुळं ह्याला ही अवस्था दिसत नाही म्हणून याला ती रात्र, आणि याला तीच अवस्था दिसत नाही म्हणून त्याला ती रात्र. कळलं का. रात्र या शब्दानं त्यांना ती अवस्था दिसत नाही. सामान्य माणसाला ब्रह्मावस्था दिसत नाही म्हणून त्यांच्या दृष्टीनं ब्रह्म ही रात्र झाली, ब्रह्मावस्था ही रात्र झाली, अभेदावस्था ही रात्र झाली. आणि जो अभेदावस्थेला प्राप्त झालेला खरा साधक आहे त्याला त्याच्या दृष्टीनं ही जी अवस्था, ज्या लोकांना भेदाची अवस्था कळते ती अवस्था त्याला कळत नाही. म्हणून त्याच्या दृष्टीनं सामान्य लोक ज्या अवस्थेत आनंदित होतात, जागृत राहतात, ती अवस्था त्याच्या दृष्टीनं रात्रीसारखी आहे. तेच बघतात, यथा निशयां प्राणिना न व्यवहरंती तथा अयम अविद्या निशाया अहम ममेतीनं व्यवहरती. म्हणजे रात्रीचं उदाहरण का दिलं, तर रात्री साधारणपणे सगळे लोक व्यवहार करत नाही. इथं रात्री या शब्दानं व्यवहाराचा अभाव अभिप्रेत आहे असं त्यांना सांगायचं आहे. की रात्री ज्याला साधारणपणे प्राणी लोक कोणीही असो ते झोपलेले असतात, व्यवहार होत नाही. आणि व्यवहाराचा अभाव जसा तिथं आहे तसं हा द्वैतावस्थेमध्ये हा मनुष्य मी, माझं असा कुठलाही व्यवहार करत नाही. म्हणून त्याच्या दृष्टीने निशा आहे. अहम मम इत्यादी प्रत्यय हेतूनाम अनादि अविद्या वासनानां निःशेष विनष्टत्वेन तद्बुद्धेः ब्रह्ममय्याः प्रवेष्टुम् अशक्यत्वात् अत्र अहम ममेदमिति प्राकृतमेव व्यवहारं न करोति कुतः एवं लक्षणस्य अस्य विदुषा वैदिक व्यवहार सिद्धिति इत्यर्थः. याचा अर्थ असा, मी आणि माझं हे ज्ञान केव्हा उत्पन्न होतं, ज्या वेळेस प्रमात्याच्या ठिकाणी मी प्रमाता आहे, मी पाहणारा आहे, मी द्रष्टा आहे, ही मूळ भावना ज्या वेळेस त्याच्या ठिकाणी असते. खूप शांत झोपलाय माणूस, अत्यंत गाढ झोपलाय, हलवलं तरी उठत नाहीये, अशा गाढ अवस्थेत हे ज्ञान असतं का, द्रष्टा दृश्य दर्शन, त्या अवस्थेत सगळं एकच झालेलं असतं की नाही. काय असतं तिथं, काय झालेलं असतं तिथं, तो पाहणाराला काही कळत नाही,
तो जो काही सुख अनुभवतो, तो सुख मी अनुभवतो हे सुद्धा त्याला कळत नसतं त्या गाढ अवस्थेमध्ये. तीच अवस्था मोक्षाची असते. तिथं द्रष्टादृश्य दर्शन सगळं एक होऊन गेलेलं असतं, कारण ती भावनाच नसते. हे सगळा व्यवहार जो आहे तो या भावनेवर आहे, हे लक्षात ठेवा. मी पाहतो, मी करतो, ही जी मूळ भावना आहे, या भावनेमुळं सगळा द्वैत प्रपंच झालेला आहे. गाढ अवस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेत किंवा समाधी अवस्थेत या दोन अवस्था मोक्षाच्या दृष्टांत म्हणून देतात. मोक्षात काय असतं हे कळण्यासाठी अद्वैत वेदांतातच नाही, उपनिषदामध्ये ह्या दोन अवस्थांचं वर्णन केलंय. एक याचं काय म्हणतात, गाढ झोप, निद्रा, सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्थेत सगळं बाह्य लोकांच्या दृष्टीने पाहता अज्ञानाचं जोरदार आवरण असतं तिथं सुषुप्ती अवस्थेत. पण अंतस्थितीत पाहिलं तर सुषुप्ती अवस्थेत होतं काय, प्रक्रिया अशी आहे, माणसाला ब्रह्मज्ञान असो अथवा नसो, तो माणूसच नाही. काय वाघ, सिंह, कोल्हे, किडा, मुंगी, ब्रह्मदेव कोण जे असतील ते माणसंच नाही. हे सगळेच्या सगळे ज्यावेळेस ते अत्यंत गाढ अवस्थेत असतात त्यावेळेस ते ब्रह्मामध्ये निरूप झालेले असतात. रोजच्या रोज जीव रोजच्या रोज सुषुप्ती अवस्थेमध्ये, ज्याला गाढ झोप म्हणतात, त्या अवस्थेत रोजच्या रोज ब्रह्मामध्ये विलीन झालेला असतो. त्याला रोजच्या रोज ब्रह्माचा साक्षात्कार होतो, कळत नाही हा भाग सोडून द्या. पण जीवावस्थामध्ये तो पूर्णपणे त्याच्याशी एकरूप होऊन जातो. त्यामुळं त्याला स्वाप असा शब्द संस्कृतमध्ये आहे. झोपेला संस्कृतमध्ये काय शब्द आहे, सुषुप्ती जसा आहे तसा दुसरा स्वाप. स्वापमध्ये आप धातू आहे आणि स्व शब्द आहे. स्व म्हणजे स्वतः, आप म्हणजे विलीन होणे. स्वतः तो ब्रह्मामध्ये किंवा स्वतःमध्ये तो विलीन होतो. स्व म्हणून ब्रह्म घेतलं, स्व शब्दाचा अर्थ ब्रह्म पण आहे काय, कारण प्रत्येक ब्रह्मच आहे ना. त्यामुळं तो दररोजच्या दररोज ब्रह्मामध्ये विलीन होतो. वस्तुतः नीट जर विचार केला, सगळ्यांना निशा वाटायली का वस्तुतः विचार केला तर ब्रह्मज्ञान जे आहे, ब्रह्माचं ज्ञान, ते आपल्याला तिन्ही अवस्थेत रोजच्या रोज कळतं नाही असं नाही. आपल्याला रोज ब्रह्मदर्शन होतं, आपल्याला ते लक्षात येत नाही भाग सोडून द्या. अस्तिभाती प्रिय या रूपानं आपल्याला जागृत अवस्थेत ब्रह्माचं ज्ञान होतं. कुठल्याही वस्तूचं अस्तित्व, कुठल्याही वस्तूबद्दलचं ज्ञान आणि कुठल्याही वस्तूबद्दलची इच्छा, प्रियता, प्रेम हे ब्रह्मरूपच आहे. अगदी किती जड पदार्थ असो आणि किती चेतन पदार्थ असो, मनुष्याचंच नाही, अगदी जड पदार्थाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला ते असं वाटतं, भांडं असावं वाटतं, घट असावा वाटतो, मोबाईल असावा वाटतो. हे असावं वाटणं म्हणजे मोबाईलबद्दल आपलं प्रेम आहे की नाही. हे जे प्रेम आहे ते मोबाईल निष्ठ नाही आहे, वस्तुतः ते ब्रह्मरूप आहे. मोबाईलला स्वतःला अस्तित्व नाही आहे, पण मोबाईल आहे असं म्हणतो. ते आहे हा जो भाग आहे ते ब्रह्म आहे. मोबाईल ब्रह्म नाही, पण आहे हा जो भाग आहे तो ब्रह्म आहे. म्हणजे जागृत अवस्थेत सुद्धा आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होतं. स्वप्नावस्थेमध्ये सगळंच ब्रह्माचा खेळ आहे, म्हणजे आत्म्याचा खेळ आहे. तर स्वप्नावस्थेत बाहेरचा कुठलाच पदार्थ आत जाऊ शकत नाही. पण स्वप्नात ते केवढे मोठमोठे पडतात. कुठं आपण इथून त्या गावाला गेलो, रेल्वेत बसून गेलो वगैरे वगैरे पडतात. आता एखाद्याला जर रेल्वेत घेऊन म्हटलं तर रेल्वे त्याची केव्हा पटरी टाकली, केव्हा ती रेल्वे आली, केव्हा ती गेली असा जर विचार आपण करायला लागलो तर कसं शक्य, नाही शक्य. मग तो सगळा प्रकाश कोणाचा आहे बरं. आपल्याला आपण झोपलेला असतो, डोळे मिटलेले असतात, पण आपण तिथे उघडे डोळे ठेवून पाहतो. स्वप्नामध्ये आपण डोळे उघडे ठेवूनच पाहतो ना, बंद करून काही पाहत नाही. वस्तुतः आपले डोळे झाकलेले असतात, पण पाहताना तर आपण डोळे उघडे पाहिलेले असतो. स्वप्नाचे आपल्याला दिसतं, आपल्याला असं वाटतं की मी पाहिलो आहे की नाही. हा जो सगळा प्रकार आहे, हा सगळ्याचा सगळा प्रकार स्वप्नावस्थेचा, यातही हे स्वप्रकाश असलेला आत्म्याच्या प्रकाशामध्ये हे सगळं ज्ञान होत असतं. स्वयंप्रकाशभूत जो आत्मा आहे, कूटस्थ निर्विकार जो आत्मा आहे, त्याच्या प्रकाशामध्ये हा सगळा स्वप्नाचा खेळ चालतो. म्हणून त्यावेळेस आपल्याला तिथं सगळंच कोण असतं, तो आत्माच असतो. ती गाडी, ते डोंगर, काय जे दिसतील तुम्हाला, जे काही दिसतं, डोंगर दिसलं तर डोंगर, नदी दिसली तर नदी, किंवा एखादा माणूस, पुष्कळ वेळा आपण न पाहिलेले असे लोक त्या स्वप्नात पाहतो. चतुर्भुज माणसे दिसतात कधी कधी काही जणांना. आपल्याला असे प्रत्यक्ष आपण कधी पाहिलेले नाहीत. व्यवहारामध्ये 4 हाताचा माणूस पाहिलेला नाही, पण एखाद्या स्वप्नात दिसतो की नाही. तर हे सगळं जो प्रकार आहे,
हा सगळा आत्म्याचाच प्रकाश आहे. म्हणजे त्यावेळेस आपल्याला खरं म्हणजे आत्म्याचं ज्ञान झालेलं असतं. आणि सुषुप्ती अवस्थेत तर अशी स्थिती आहे की मन, अंतःकरण, सगळे प्राण, सगळी इंद्रिय ही सगळीच्या सगळे सगट जीव हा ब्रह्मामध्ये विलीन झालेला असतो, सगळ्याच्या सगळं. म्हणून पूर्णपणे रोजच्या रोज संपत विदुह असं म्हणले, न ते संपत विदुह, संपत्ती त्यांना झाली. संपत्ती या शब्दाचा अर्थ ब्रह्माशी एकरूपता, तादात्म्यावस्था अशी त्यांची त्या ठिकाणी झालेली असते किंवा गाढ झोपेमध्ये. त्या अवस्थेत तिथं द्रष्टा दृश्य दर्शन काही नसतं, अविद्यावस्थाच नसते, त्याला तिथे द्वैत दिसतच नाही. स्वप्न आणि जागृतीमध्ये अवस्था आहे द्रष्टा दृश्य दर्शन. स्वप्नात आणि जागृतीमध्ये आपल्याला ते दिसतं. स्वप्न म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिकूट आपल्याला तिथं जाणवतं. पण सुषुप्ती अवस्थेमध्ये यत्किंचितही त्रिकूट जाणवत नाही आणि समाधी अवस्थेत एक जाणवत नाही. योगी जो माणूस आहे योगाच्या बाबतीत त्याचा अनुभव आपल्याला येणं आत्ता शक्य नाही, कारण आपल्याला योगी कसा असं माहीत नाही. पण सुषुप्ती अवस्था तर मात्र ही सगळ्याला इथून तिथून सगळ्या जीवमात्रांना अपेक्षित असलेली अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेत त्याला हे ज्ञान होतं की आपलं तो त्या ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. किती एकरूप झालेला असतो तर जसं दूध एकत्र झालेलं असतं. एखादं पातेलं घेतलं आणि त्याच्यात वेगवेगळे दूध एकत्र केले आहे की नाही, तर ते जसं एक होऊन जातं तसं होतं. तसं एक झालं असतं असं श्रुतीनं सांगितलं. त्याच्यावर पुन्हा श्रुतीमध्ये एक प्रश्न आला की आता दुधाचा दृष्टांत दिला म्हणून त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की जसं तेच दूध बाजूला काढता येत नाही. आता या तांब्यात जे तांब्यातलं दूध त्या पातेल्यात टाकलं, तर आता याच तांब्याचं दूध वापस द्या म्हणलं तर देता येतं का? हां, तसं म्हणले तोच जीव येतो का दुसरा जीव येतो? मग झोप जागृत अवस्था ज्यावेळेस होते त्यावेळेस म्हणजे हत्तीचा जीव मुंगीच्या जीवामध्ये जाईल, मुंगीच्या शरीरात जाईल, मुंगीचा जीव हत्तीच्या शरीरात जर जाईल, हा प्रश्न उपनिषदात विचारला. कळलं का? की जर ते एक होत आहेत या तांब्यातलं आपल्याला दूध, कारण कुठलंही दूध आता कुठेही जाऊ शकतं, तसं जर एक होत असतील तर ते काय होतं, तर तिथं काय असतं तांब्यात दुधामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे की प्रत्येकाची अविद्येचं बीज जो प्रत्येक, म्हणून तर स्वप्नावस्था ही मोक्षावस्था नाही ना. अविद्यावस्था प्रत्येकाची असल्यामुळं थोडीशी ते बीज त्याच्याबरोबर असतं, म्हणून उपाधी सगळं तो तिथं गेलेला असतो. तर तिथं दृष्टांत कसा आहे, जसं बकेटामध्ये पाणी घेतलं, मी तुम्हाला ते सांगतो. बकेटात पाणी, पण त्याच बकेटात एक तांब्याभर पाणी ठेवलं असं, ते दोन्ही पाणी एक झाली की नाही. पण त्या तांब्यातलं पाणी काढायचं म्हणलं तर काढता येतं की नाही? कारण त्यातलं जे आहे तसं राहतं की नाही का? कारण तिथं ती उपाधी असते. उपाधी असून अभ्यास असतो की नाही, तशी स्थिती असते तिथं जीवाची. बकेटामध्ये तांब्यामध्ये पाणी असलेलं ते जसं उचलून घेता येतं लगेच, तसं प्रत्येक जीवाची उपाधी असते, म्हणून बीज अवस्था असते, अविद्याची बीज अवस्था असते, म्हणून तोच जीव वापस येतो त्या शरीरामध्ये, म्हणून संकर होत नाही. नाहीतर या देहातला जीव त्या देहातला जीव या देहात जाऊन काहीतरी भलतंच काहीतरी व्हायचं, तसं काही होत नाही. याचं कारण त्याच्या उपाधीसह तो त्यात लीन झालेला असतो. पण एवढं खरं की त्या 2 तासात 3 तासामध्ये त्याला द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिकुटाची अवस्थेचा अभाव हे त्याला त्यावेळेस कळत असतो. म्हणजे ब्रह्मावेद अवस्था, म्हणून त्यावेळेस तो म्हणजे त्याही दृष्टीने विचार करतात ती अवस्था आपल्याला झोपेचीच असते की नाही, रात्रीचीच अवस्था असते की नाही. म्हणून त्याही दृष्टीने या श्लोकात त्यांनी म्हटलं की जी द्रष्टा दृश्य दर्शन या द्वैताच्या अवस्थेचा अभाव ज्या ठिकाणी असतो ती अवस्था ही सामान्य लोकांना काय झाली, मग रात्रच झाली. ते सांगितलं. ज्ञानोबारायांनी याच्यावर फक्त 2 ओव्या लिहिल्यात. खरं म्हणजे हा इतका महत्त्वाचा श्लोक आहे, पण याच्यावर काहीच विवरण केलं नाही त्यांनी, फक्त 2 ओव्या लिहिल्यात. देखी भूत जात निदिले तेथे जे जेव्हा पाहले आणि जीव जेत जेले ते निद्रुतू जो. म्हणजे जिथं लोक झोपतात तिथं हा जागे असतो म्हणाले, जिथं लोक हा जागे असतो ते लोक झोपलेले असतात. तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिरबुद्धी तोची जाणे निरोधी मुनीश्वर. तो निरुपाधिक अवस्थेमध्ये असलेला जो आहे तो खरा मुनीश्वर समजावा, तो खरा स्थितप्रज्ञ समज असं म्हटलं. पण ही अवस्था, हा श्लोक आहे ना, त्या श्लोकामध्ये काव्य पण आहे. म्हणजे हे सगळं वेदांतानुसार मी जसं सांगितलं, याच्यात पुन्हा काव्याच्या दृष्टीनं ध्वनी पण आहे, व्यंजना पण आहे वस्तुतः. असो, दुसरा एक अर्थ यांनी केला, यांनी फार चांगले अर्थ केले
यद्वा आदि भगवो ब्रह्मविद्यां वरिष्ठाम इत्यादि श्रुती प्रसिद्धा या ब्रह्मविद्या सर्वभूतानां सर्वेषां प्राणिनां निशा भवति। स्वयं चिदाकृत्या सूर्यप्रभावात् प्रकाशरूपापि सुदृष्टिशून्यानां निशेव भवति इति निशा इति उच्यते। यथा प्रसिद्धनिशा स्वकीयतमशक्त्या नामरूपभेदम् अपास्य सर्ववस्तुजातं तमोमात्रं कृत्वा स्वयमेव सर्वत्र विजृम्भते, तथैव एका ब्रह्मविद्या स्वकीयचिच्छक्त्या नामरूपभेदम् अपोह्य सर्वं दृश्यजातं चिन्मात्रं कृत्वा स्वयं एकैव सर्वत्र विजृंभते। याचा अर्थ असा, किंवा इथं ब्रह्मा अवस्था असे न करता, ब्रह्मज्ञानाची अवस्था असं न करता ब्रह्मविद्या हा अर्थ जर केला, अर्थ काय फार फरक पडत नाही, पण एकच, पण आधी भगवो ब्रह्मेती असं उपनिषदामध्ये आहे। आधी त्या तैत्तरीयोपनिषदामध्ये भृगुर्वैवारुणिः वरुणं पितरमुपससारा अधि भगवो ब्रह्मेति तस्मा एतत्प्रोवाच अन्नं प्राणं चक्षुश्रोत्रं मनोवाचमिति तमुहोवाच तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति सप्तपोदप्यता सतपस्तप्त्वा अन्नं ब्रह्मेति व्यजानात, अशी ती सगळी श्रुती आहे। त्या श्रुतीमध्ये वरुणाचा मुलगा भृगु, भृगुर्वै वारुणिः, वारुणी म्हणजे वरुणाचा मुलगा, त्याला म्हटले वारुणी, तो आपल्या वडिलांकडे वरुणम पितरम उपससार, वडिलांच्या जवळ गेला। उपससार या शब्दाचा अर्थ आहे की तो त्यांना शरण गेला आणि जवळ जाऊन जसं गुरूंना शरण जातात तसं शरण जाऊन नमस्कार करून तो म्हणाला, मला ब्रह्मविद्या सांगा, ब्रह्मविद्या काय, ब्रह्म काय ते सांगा। त्यावेळेस गुरूंनी त्याला, वरुणांनी असं सांगितलं, हे बघ, ब्रह्म जर पाहायचं असेल तर तुला तप करावं लागेल, तपो ब्रह्मेती, तप करायचं। तप या शब्दाचा अर्थ इथं जप करणे किंवा असं नाही आहे, आलोचना करणे असा अर्थ आहे। तप आलोचने असा अर्थ आहे, तप धातूचा अर्थ आलोचना आहे। जप करत बसणे म्हणजे तप नाही। तर तप या शब्दाचा अर्थ वस्तुतः जर पाहिला नीट तर एखादी गोष्ट करत असताना येणारं सगळं द्वंद्व, येणारे जे काही द्वंद्व आहेत ते सहन करणं म्हणजे तप आहे। म्हणजे एखादा वैज्ञानिक आहे, तो एखादं संशोधन लावतोय, ते संशोधन करत असताना काय, वैज्ञानिकांचं संशोधनाचं जे आहे ना ते 18% फक्त त्याने यशस्वीत आहे, इतकं त्यांचं संशोधनाचं हे आहे। त्याचं कारण लवकर काही प्राप्त होत नाही, त्याच्यात वर्षानुवर्ष घालावे लागतात, वर्षानुवर्ष घालून त्यात पुष्कळ वेळ जवळ जाऊन पुन्हा वापस यावं लागतं, असं पुष्कळ वेळ होतं। तर या सगळ्या अवस्थेत द्वंद्व जे चाललेलं असतं मनामध्ये, कधी कधी वाटतं द्या सोडून, काही होत नाही, यात काही पडलेलं नाही, हे सगळं द्वंद्व सहन करत करत जे काम करणं त्याला एक प्रकारे तप म्हटलेलं आहे। तसं ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये ब्रह्मज्ञान हे काही जपानं किंवा ह्यानं प्राप्त होत नाही, तर ते आलोचनेनं प्राप्त होतं। म्हणून त्यांनी सांगितलं की तपो ब्रह्मेती, तुला जर तप पाहिजे असं, ब्रह्म जर पाहिजे असेल तर तप हेच ब्रह्म समज, म्हणजे आलोचना कर, विचार कर, चिंतन कर, मनन कर। तप आलोचना या शब्दाचा अर्थ चिंतन मनन, हा तप शब्दाचा इथं अर्थ आहे। अन्नम प्राणम चक्षुश्रोत्रम मनोवाचमिती, असे त्यांनी वस्तू दाखवल्या की अन्न आहे, प्राण आहे, चक्षुरिंद्रिय आहे, वागिंद्रिय आहे, वाणी आहे किंवा मन आहे, हे सगळेच ब्रह्म आहेत असं समज। यातलं कोण खरं ब्रह्म आहे त्याचा तू विचार कर। या क्रमानं अन्न हे ब्रह्म आहे का, तर तो सुरुवातीला जातो आणि विचार करतो, हो खरंच म्हणतो की अन्नम ब्रह्मे दिव्य जाना, तर पहिल्यांदा त्याला अन्न ब्रह्म वाटायला लागतं की अन्नच ब्रह्म आहे, दुसरं काही ब्रह्म नाही। पण नंतर लक्षात येतं की अन्न तर नष्ट होतं, हे ब्रह्म कसं होईल, ब्रह्म तर नष्ट न होणार आहे। ब्रह्माचं सर्वात मोठं लक्षण काय तर ते नित्य आहे। मग तो असा एक एक क्रम करतो, मग नंतर प्राणो ब्रह्मे दिव्य जानात, त्याच्यानंतर पुन्हा त्याला असं वाटतं की नाही प्राण हे काही ब्रह्म नाही, पुन्हा मनो ब्रह्मे दिव्य जानात, मग मन ब्रह्म वाटतं त्याला। पण मन सुद्धा करणच आहे, साधनच आहे, किती अंतरात्मा असेल पण ते मन म्हणजे आत्मा होत नाही। मग विज्ञान म्हणजे बुद्धी, त्याला विज्ञान ब्रह्मे दिव्य जानात वाटलं, पण विज्ञान म्हणजे ब्रह्म असं त्याला वाटलं, पण विज्ञानही त्याला झालं नाही। शेवटी आनंदो ब्रह्मे दिव्य जानात, त्याला आनंद हेच ब्रह्म वाटलं। तर आनंद या शब्दाचा अर्थ इथं आनंदमय ब्रह्म, आनंदमय अवस्था, आनंदमय कोश असा इथं अभिप्रेत आहे। वस्तुतः याच्याही पुढं आनंदमय कोश म्हणजे सुषुप्ती अवस्था, ब्रह्म या आनंदमय कोशाच्या पलीकडे खरं आनंदापर्यंत गेला, पण त्याच्या पुढं मग त्याला गुरूंनी उपदेश केला की तू इथपर्यंत आलास तुझ्या उपचारात, पण हे म्हणजे ब्रह्म नाही। इथं जरी तुला आनंद प्राप्त झाला तरी हा आनंद जो प्राप्त होतो सुषुप्ती अवस्थेत तो थोडासाच आहे,
तो काही पूर्ण नाही आहे. पूर्ण तुला प्राप्त करायचं तर याच्या पलीकडलं म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पाचही कोशांच्या पलीकडे असलेला जो आत्मा आहे तो खरा आनंद आहे आणि तो खरा ब्रह्म आहे, हे तिथं त्याला सांगितलेलं आहे. तर ही जी सगळी अवस्था आहे त्या या विद्येला ब्रह्मविद्या म्हटलं. आणि तीच ब्रह्मविद्या इतर लोकांना ती कशी वाटते? नको वाटते. कोणाला ब्रह्म ऐका म्हणलं तर ऐकत नाही ना, कारण त्याच्यासाठी एकतर आपलं स्वतःचं पुण्य लागतं, आईवडिलांचं पुण्य लागतं, गुरुची पुण्य लागतं, ईश्वराचा अनुग्रह लागतो. कारण वेदांत ऐकावं वाटणं हे सुद्धा पुण्याचंच काम आहे. लोक बाकी खूप काही करतील, कर्मकांड किती करत बसतील, पण वेदांत ऐकत नाही. वेदांत ऐकायची इच्छा पण त्यांना होत नाही, विचार करायची इच्छा होत नाही. का? तर त्यांना हे त्याच्यापाठी ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना, ईश्वराचा अनुग्रह असल्याशिवाय वेदांत ऐकावा अशी इच्छा पण होत नाही. म्हणून त्या इतर लोकांच्या दृष्टीने ब्रह्मविद्या एक प्रकारे निशा आहे, अंधकार आहे, ते तिथं ते पोहोचत नाही. आणि तेच या जागृत जो असतो, ज्याला ही ईश्वरानुग्रह प्राप्त झालेला असतो, त्याला मात्र ही ब्रह्मविद्या आवडते, म्हणून तो त्या ठिकाणी जागृत असतो, असा तो अर्थ आहे. म्हणून इथं निशा शब्दाचा अर्थ अज्ञान अवस्था हे करायचं. म्हणजे आपण स्वस्वरूपाची अवस्था आपण विसरलेलो आहोत. त्या विसरलेल्या अवस्थेमध्ये ब्रह्मज्ञानाला ती खरी त्याला अवस्था कळत असल्यामुळे त्याला तिथं आनंद होतो. आणि जिथं आपल्याला आनंद होतो तिथं ब्रह्मज्ञानाला मात्र आनंद होत नाही. हे ब्रह्मज्ञानाचं खरं लक्षण आहे. म्हणजे स्थितप्रज्ञा आहे की नाही जर पाहायचं असेल तर द्वैतामध्ये तो रमत नाही, हे त्याचं लक्षण. या श्लोकानं काय सांगितलं, एवढं लांबलचक जे सांगितलं, हे तात्पर्य आहे की द्वैत अवस्थेमध्ये ब्रह्मज्ञानी रमत नाही. जर तो रमत असेल तर समजायचं की हा ब्रह्मज्ञानी नाही, हे त्याचं व्यतिरेकानं उत्तर आहे. जो जो ब्रह्मज्ञानी आहे, जो खऱ्या अवस्थेला प्राप्त झाला तो द्वैतात रमत नाही. द्वैतात रमणारा कोणी ब्रह्मज्ञानी नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.